पुण्यात दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांनी धिंड काढली आहे। पुण्यातील नरे आंबेगावमध्ये दहशत माजवत टोळीच्या माध्यमातून राडा करण्यात आला होता। राडा घालणाऱ्या विशाल राऊत, समीर मारणे, ऋषिकेश लोकेची पोलिसांनी धिंड काढली आहे। याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। भारती विद्यापीठ आंबेगाव नरे भागात या गुंडांची दहशत असलेल्या परिसरात पोलिसांनी गुडघ्यावर चालवत त्यांची धिंड काढली। या टोळक्याने परिसरातील गाड्यांची तोडफोड करणे, नागरिकांना मारहाण करणे यासह परिसरात दहशत माजवली होती। पोलिसांनी यांची दहशत मोडत काढत आता धिंड काढली। याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। नरे आंबेगावमध्ये दहशत माजवणाऱ्या या आरोपींना आता पोलिसांनी त्याची धिंड काढलेली आहे। नरे आंबेगावमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळीचा राडा करण्यात संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यात गुंडांच्या टोळीची पोलिसांनी धिंड काढलेली आहे, काय सविस्तर माहिती आहे? हे जे सगळे आरोपी आहेत यांनी गाड्यांची तोडफोड करणे, परिसरामध्ये दहशत निर्माण करणे अशा पद्धतीचे गुन्हे केलेले होते आणि हीच दादागिरी मोडून काढण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपींना जेव्हा अटक केली गेली तेव्हा नरे आंबेगाव परिसरामध्ये पोलिसांनी ज्या ठिकाणी या तरुणांकडून, या टोळक्याकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली होती, दहशत माजवण्याचा प्रयत्न झालेला होता, त्यांची धिंड काढलेली आहे। आपण पाहतोय की पोलिसांनी कशा पद्धतीनं या सगळ्या आरोपींना त्या परिसरामध्ये फिरवलंय आणि पुन्हा अशा पद्धतीची घटना या सगळ्या आरोपींकडून घडू नये यासाठी सज्जड दम जो आहे तो पोलिसांकडून देण्यात आलेला आहे। अर्थात कायदेशीर प्रक्रिया पुढे पार पाडली जाईलच, पण त्यासोबतच समाजात अशा पद्धतीनं भाईगिरी करू पाहणारे हे जे काही टोळके आहेत त्यांची दहशत त्या भागात मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून अशा पद्धतीची धिंड काढली जाते। नरे आंबेगावमध्ये पोलिसांनी या सगळ्या आरोपींना जी धिंड काढलेली आहे त्यातून त्या भागात त्यांनी कशी यापूर्वी दादागिरी पसरवलेली होती, लोकांमध्ये जे भयभीत वातावरण निर्माण झालेलं होतं ते कमी करण्यासाठी आणि भाईगिरी मोडून काढण्यासाठी अशा पद्धतीने पोलिसांचा हा प्रयत्न पाहायला मिळतो। नक्कीच ज्ञानेश्वर, आगामी काळात या संदर्भात काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।